असू दे किंवा साऊथ असू दे, पंजाबी इंडस्ट्री असू दे, यांना असा एक बजेट आणि या सगळ्या गोष्टींचा उत्तम कॅनव्हास असतो. तसं मराठीमध्ये होत नाही. मग त्याला भाषेची अडचण आहे की कशाची? भाषेची अडचण आता कसं होतं, की पहिलेच पिक्चर हिट झालेत म्हणजे असं मी म्हणणार नाही सगळेच पिक्चर हे होतात म्हणजे फ्लॉप होतायत किंवा चालत नाहीत बॉक्स ऑफिसवर. ठराविक चालतात म्हणजे तसे बोटाइतक्या म्हणजे वर्षातले 2-3 सिनेमेच चालतात मराठी. बाकीचे सो-सो असतात. त्यात पण कसं असतं आपले पाहुणेरावळे घेऊन जा पिक्चर बघायला. आपणच प्रीमियर शो अरेंज करा. आपणच लोकं घेऊन जा. मी खरी वास्तवता सांगतो. आणि त्या हाऊसफुलचे बोर्ड म्हणजे ते खोटं-खोटं होतं ना. खरं-खरं कधी होणार आहे ही गोष्ट? जेव्हा स्वतःहून प्रेक्षक येईल, कुठलीही जाहिरात जास्त न होता की त्यांना ते स्वतःहून माउथ पब्लिसिटीने लोकं येतील, तेव्हा तो पिक्चर हिट झाला असं आपण म्हणेल. आणि त्या गोष्टीची गरज आहे कारण होतं काय की आता नेहमी आता स्पर्धा म्हणजे किती काही झालं तरी साऊथ हे की त्यांना बजेट मोठे लावले जातात, ती मोठी इंडस्ट्री आहे. आपली असू दे छोटी, पण ती टिकवली तरी पाहिजे ना. आत्ताच्या काळामध्ये माझं असं म्हणणं आहे की मराठी चित्रपटसृष्टी कमीत कमी टिकवली तरी पाहिजे. तुम्ही बरोबर आहे. मोठं वाढवू-बिढवू ते आपण नंतर बघू. तर तुम्ही आता काय करा, फॅमिली पिक्चर तरी पाहायला जा. मुळात प्रेक्षक तयार करा, असं माझं म्हणणं आहे. पण आता आपण बघतोय की आपल्या या सगळ्या आत्ताच्या ओ-टी-टीच्या प्लॅटफॉर्मवर हं, हं, हं. वेगळ्या भाषेचे सिनेमे येतात किंवा एकाच वेळेला 3-3 सिनेमे रिलीज होतात. पण या सगळ्यामध्ये मराठीला एक कोपरा देखील मिळत नाही. अ, या अनदेखीबद्दल काय म्हणावं वाटतंय? म्हणजे आता मला तर मग असं वाटतं, की मराठी भाषा ही टिकली पाहिजे. त्याची दर्जा, अभिलाषा ते सगळं चालू आहे आपलं मराठीचा दर्जा दिलेला आहे. मग मराठी भाषेचा मग सिनेमे चांगल्या पद्धतीचे म्हणजे परत ते चाललं, की बजेटचा विषय आला. मग तुम्ही खूप सिनेमे न करता म्हणजे काही लोकांचं असतं, मी वर्षाला 2 सिनेमा नका करू, एकच करा. चांगला करा. मोठ्या प्रमाणात करा तो किंवा त्याकडे फक्त बिझनेस म्हणून बघू नका. मग त्याकडे कलाकृती म्हणून पण पहा. काही लोकं असतात, की आम्ही एक सिनेमा केला, बुडलो, मग आम्ही आता काही पिक्चर करणार नाही. आणि मी नाही करणार, पण 10 लोकांना आम्ही सांगतो, की सिनेमा लाईनमध्ये लोकं फसवतात, असं करतात, तसं करतात. आम्ही पिक्चर लोकं म्हणजे आपलीच लोकं आपल्या इंडस्ट्रीची बदनामी करतात. असं बऱ्याच वेळा होतं. मग तुम्ही अर्धवट ज्ञानाने आलात, अर्धवट काम केलं आणि ते पूर्ण ते 10 प्रोड्युसर करणार होते, त्यांना मी तुम्ही गप्प बसवलं. म्हणजे अशी हां, माझ्या म्हणजे समोरची उदाहरणं बरीचशी आहेत. बरोबर आहे, की असं आहे. अर्ध्या हळकुंडानं पिवळी हां, असलेली म्हणजे होतं माणसं काय, की तुम्हाला चित्रपट करायचा आहे, तर तुम्ही त्याचं पूर्ण ज्ञान घ्या ना अगोदर. मग त्यात आपला एखादा डायरेक्टर असतो, की त्याच्या नावावर तो चित्रपट लागण्यासाठी मी तुम्हाला अर्ध्या बजेटमध्ये 20-25% पिक्चर करून देतो. तर त्याचं नाव नाही म्हणजे म्हणजे थोडक्यात असं चुकीचं केलं थोड नाही पाहिजे. थोडक्यात ओ-टी-टीच्या कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये आपण बसणं गरजेचं जे आहे म्हणतोय आपण. बरोबर आहे. पण या सगळ्या ओ-टी-टीच्या या आता जे चालू आहे ओ-टी-टीला सगळे पर्याय उपलब्ध झालेले हं, आहेत वेगळे, हं. वेगळे, वेगळे. हे खरं तर शाप आहे की वरदान आहे? नाही आता काय होतं, की मी म्हणेल तो आता शाप वरदान असं दोन्ही कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात मी असे म्हणेल. नाण्याला 2 बाजू आहेत. तसं याला पण आहे. कुठलेही म्हणजे आपण जसं म्हणतो, की आता ओ-टी-टी म्हणजे हां. तुमच्याकडे हं. म्हणजे जसं आमच्या त्यावेळेला असं होतं की दूरदर्शन शाप की वरदान. हां, हां, हां. त्याच्यानंतर मोबाईल शाप की वरदान, हां, हां. इंटरनेट शाप की शाप किंवा वरदान. तसं आता हे झाले. तसंच ओ-टी-टी हे आपल्या इंडस्ट्रीला शाप की वरदान. नाही, नाही शाप की वरदान म्हणजे मी ते शापच म्हणेल त्याला. कारण झालंय काय माहिती का? आता आपण म्हणतो की विविध माध्यमे आली, ओ-टी-टी आला. बरं ओ-टी-टीवर माणूस एक तर माणसाचं शेड्यूल असं झालंय, तो सकाळपासून रात्री 10-11 वाजेपर्यंत कामात व्यस्त, फॅमिलीत बिझी असतो. तो रात्री एक ओ-टी-टीवरती एपिसोड लोकं 2-2, 3-3 दिवस थोडे बघतात. मग त्यांचं म्हणणं मग तुम्ही पिक्चरला कोण जाणार? 3 तास पिक्चर पाहायचा, 2 तास पुण्याला यायला-जायला घालवायचे किंवा 3-4 तास जातात. मग त्या ओ-टी-टीकडे वळलं जातं. मग त्याच्यामध्ये मग मराठी सिनेमा का हरवतोय? मग त्याला काय होतंय जगभराच्या गोष्टी म्हणजे माझं म्हणणं काय की मराठीचा जो कॅनव्हास आहे म्हणजे ओळख आहे. म्हणजे आपण असू द्या, साधी गोष्ट असू द्या आपली. पण त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं मांडणी, त्याची त्या ऑडियन्सपर्यंत म्हणजे ते ग्लोबल व्हायला पाहिजे. म्हणजे मराठी सिनेमा ग्लोबल होत नाहीये. तो फक्त मर्यादित राहतो विषयांपुरता, त्या भाषेपुरता, त्या आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा त्या ठराविक एरियापुरता मर्यादित राहतोय. तर असं व्हायला नाही पाहिजे.